2023-24 या वर्षी वारंवार निर्यात बंद केल्यामुळे सरकारने परदेशी कांदा बाजारपेठा गमावल्या। त्यामुळे 2 वर्षांपासून कांदा निर्यातीस लगाम लागला असून यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले। ही एक प्रकारची लूट असून ही लूट वापस करावी अशी मागणी बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी केलाय। बागलाण तालुक्यात दिनांक 29, 30 आणि 31 मार्च रोजी मोठ्या प्रमाणात गारपीट, वादळी वारा आणि पाऊस झाला। त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा, गहू, मका, हरभरा यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झालंय। आता शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे। 2024-25 या वर्षात शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कांदा आणि मका ही पीक प्रामुख्याने आपल्या शेतात लावली। कांदा पिकवण्यासाठी एका क्विंटल किमान 3000 रुपये खर्च येतो। मात्र सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळे या वर्षात कांदा सरासरी फक्त 1000 रुपये क्विंटल या दराने विकला गेलाय। एका एकरात सरासरी 100 क्विंटल कांदा पिकतो। एका एकराच्या शेतकऱ्याला 30 लाख रुपये मिळणे अपेक्षित होते, मात्र त्याला फक्त 1 लाख रुपये मिळाले। म्हणजेच सरकारने एका एकराच्या शेतकऱ्याची 20 लाख रुपये लुटले। तेच मका या पिकाच्या बाबतीत घडलंय। मका या पिकाला सरकारने 2400 रुपये हमीभाव जाहीर केला असताना मका मात्र 1500 ते 1700 रुपये क्विंटल या दराने विकला गेला। म्हणजेच एका एकराच्या शेतकऱ्याला 20,000 रुपये कमी मिळाले। कांदा आणि मका हे दोघं पीक मिळून एका एकराच्या शेतकऱ्याच्या सरकारकडे लाख रुपये घेणं बाकी आहे। ते सरकारने त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे आणि बागलाण तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीसाठी आर्थिक सक्षम करावा अशी विनंती बागलाण तालुका शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे। या संदर्भाचे निवेदन त्यांनी तहसीलदार बागलाण यांना सादर केलंय। यावेळी शेतकरी संघटना बागलाण तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी, उपाध्यक्ष देविदास अहिरे नाशिक, जिल्हा कार्यकारी सदस्य सुनील विरारी, विवेक सोनवणे, निकवेल वैभव अहिरे, राजेंद्र जाधव, त्र्यंबक जाधव, धनंजय बागुल, रविराज जाधव, प्रशांत जाधव, निलेश सूर्यवंशी, विशाल रौंदळ, मुलाने, रवींद्र भामरे, पिंगळवडे, शंकर, दशरथ जाधव, योगेश सुखदेव, मांडवडे, चौगाव आदी शेतकरी उपस्थित होते। काल परवा आसमानी संकट शेतकऱ्यावर आलं, एक महाभयानक होतं आणि खरं पाहिलं असता संकट हे येतच राहतील, पण आम्हाला वारंवार शासनकर्त्यांनी गंडवलेलं आहे। शेती मालाला रास्त भाव एकाही वेळेला दिलेला आहे, आश्वासन ते बऱ्याच वेळेला दिलेलं आहे आणि आज शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ या शासनकर्त्यांच्या धोरणामुळे आलेली आहे। मी सांगतो, जर का रास्त भाव आम्हाला दिला असता तर आज या संकटाला आम्ही काही समजलो नसतो। निसर्ग हे नेहमी संकट देतच राहणार, पण मी जाणून बुजून म्हणतो किंवा डायरेक्ट म्हणतो, हे शासनकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळं आम्हाला सोसावं लागत आहे। आज शासनकर्त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे 7/12 कोरा करू, खरोखर त्यांनी केलाच पाहिजे। आज काळ आलेला आहे आमच्यावरती आणि आत्महत्या जर वाढलेल्या आहेत या शासनकर्त्यांच्या कर्दनकारूपी धोरणामुळे झालेल्या आहेत। मी म्हणतो, खरोखर आज एवढी अतोनात नुकसान झालेलं आहे, यापुढे जास्तीत जास्त शेतकरी आत्महत्यासाठी आकर्षित होईल असे शासनाचं धोरण आहे। ते त्वरित बंद करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना मदतीची हात द्यावी, हेच बोलतो मी। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।